इपिलिप्सी, फिट, आकडी येणं, अपस्मार, मिरगी अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाणारी ही समस्या म्हणजे मेंदूतील विद्युत संदेशांचा अचानक होणारा गोंधळ. आणि या गोंधळामुळे शरीराला अचानक झटके येतात, भान राहत नाही, शरीरावर ताबा राहत नाही. आणि याच प्रश्नाचं, या त्रासाचं उत्तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मंडळी, योगश्री विनय या युट्यूब चॅनलवरती आपलं खूप मनापासून स्वागत आहे. या चॅनलवरती आपण दर आठवड्याच्या मंगळवारी योग या विषयावरती आणि दर आठवड्याच्या शनिवारी सॅटर्डे शेअरिंग भागामध्ये नेमके खऱ्या आयुष्यातले प्रश्न योग तत्वज्ञानाने कसे सोडवायचे हे तुमच्यासोबत शेअर करत असते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इपिलिप्सी म्हणजेच फिट येणं आणि आकडी येणं याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी, नियंत्रण ठेवण्यासाठी कोणते 3 प्राणायाम करू शकतो. आता हे एक एक प्राणायाम मी तुम्हाला एक्सप्लेन करेन आणि करून दाखवेन. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत हे करू शकता. तत्पूर्वी मला तुम्हाला एक सांगायचंय, प्रत्येकाची आकडी येण्याची, प्रत्येकाला जो इपिलिप्सीचा त्रास आहे तो वेगवेगळ्या प्रकारचा असतो आणि त्याचं प्रमाण खूप वेगवेगळ्या प्रकारचं असतं. त्यामुळे तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तुम्ही हे प्राणायाम करायला हवेत. चला तर आपले प्राणायाम करायला आपण सुरुवात करूया. यातला पहिला प्राणायाम आहे तो म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायामामध्ये आपण आपल्या शरीराची डावी बाजू आणि उजवी बाजू, शरीराची डावी बाजू म्हणजे चंद्रनाडी आणि शरीराची उजवी बाजू म्हणजे सूर्यनाडी, या दोघांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच आपल्या शरीरातली डावी बाजू चंद्रनाडीची जी ऊर्जा आहे आणि आपल्या शरीरातली उजवी बाजू म्हणजे सूर्यनाडीची जी ऊर्जा आहे, या सगळ्यांना, या दोघांना बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. हा प्राणायाम करणं खूप सोपं आहे. कसं करायचं आहे? आपला डावा हात आहे तो मांडीवरती ठेवायचा आहे. अतिशय साधी मांडी घालून खुर्चीवरती, बेडवरती बसलात तरी चालेल. सुरुवातीला बसा आणि त्यानंतर मग हळूहळू आपण जशी योग साधना करणार तेव्हा मॅट वरती करू शकता. पण सुरुवातीला खुर्चीवर किंवा तुम्ही असं बेडवरती किंवा चेअरवरती बसून केलं तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताची प्रणव मुद्रा करायची आहे. मी नेहमी सांगते की प्रणव मुद्रा का इम्पॉर्टंट आहे. प्रणव मुद्रा आपण करतो, या प्रणव मुद्रेला आपण ओंकार मुद्रा असं सुद्धा म्हणतो. याच्यामध्ये आपण आपल्या अंगठ्याच्या बाजूची पहिली जी 2 बोटं आहेत ती बंद केलेली आहेत. आता आपल्याला आपल्या अंगठ्याने उजवी नासिका बंद करायची आहे. त्यानंतर आपल्याला डाव्या बाजूने श्वास भरायचा आहे. आपण डाव्या बाजूने श्वास भरलेला आहे आणि हा श्वास काही सेकंद आपण आपल्या क्षमतेनुसार थांबवून ठेवलेला आहे आतल्या बाजूला. आता हळूवार उजव्या बाजूने श्वास सोडायचा आहे. आता पुन्हा उजव्या बाजूने श्वास भरा. आपापल्या क्षमतेनुसार थांबल्यानंतर डाव्या बाजूने श्वास सोडा. आपला हात खाली. हा आपला पहिला प्राणायाम झाला. हा एकच राऊंड केलाय. म्हणजे मी काय केलंय, याच्यामध्ये माझ्या डाव्या नासिकेने श्वास भरला, उजव्या नासिकेने श्वास सोडला. त्यानंतर मी माझ्या उजव्या नासिकेने श्वास भरला, डाव्या नासिकेने सोडला. असा माझा एक राऊंड पूर्ण झाला. असे 5 ते 10 राऊंड तुम्ही आपापल्या क्षमतेनुसार करू शकता. यामधला आपला आता दुसरा प्राणायाम आहे भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायामामध्ये आपण नाकाने श्वास भरून भ्रमण गुंजन करत उच्छ्वास करतो. यासाठी आपल्याला काय करायचंय, आपला जो अंगठा आहे आपल्या कानाच्या पाळीवरती इथे ठेवायचा आहे. आपले दोन्ही अंगठे आपल्या कानाच्या पाळीवरती ठेवायचे. काही अगदी अतिशय साधी मांडी घालून बसलेली आहे मी. त्यासाठी कोणत्याही प्रकारचं वेगळं आसन लावायची गरज नाहीये. आता आपले 4ही बोटं आपल्याला डोळ्याच्या पापण्यांवरती ठेवायचे आहेत. लक्षात ठेवायचं फक्त आपले जे शोल्डर आहेत, आपले खांदे जे आहेत ते आपल्याला समांतर ठेवायचे आहेत. असं वर खाली असं करायचं नाही. अतिशय ताठ एकमेकांना समांतर ठेवा. श्वास भरा.
दोन्ही हात खाली, हळूवार डोळे उघडा. हा आपला दुसरा प्राणायाम झाला. भ्रामरी प्राणायामामध्ये आपण नाकाने श्वास भरतो आणि आपल्या कानाच्या पाळ्या बंद करून आपली चारही बोट डोळ्यांवर ठेवून असा आवाज करत श्वास बाहेर सोडतो. यामुळे आपल्या मेंदूला खूप शांतता मिळते, सगळा स्ट्रेस रिलीज होतो. आता याच्यावरचा तिसरा उपाय तो म्हणजे ओंकार नाद. ओंकार नाद करणं खूप सोपं आहे. एकदा तुम्ही प्रॅक्टिस चालू केली की हळूहळू तुम्हाला ओंकार नाद जमायला लागतो. यासाठी आपल्या डाव्या हातामध्ये उजवा हात घ्यायचा आणि हे दोन्ही जे हात आहे ते मांडीवरती ठेवायचं. कंबर पाठमान सरळ करायची. डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या. असा 3 वेळा ओंकार केल्यानंतर आता आपण ओंकार नाद करायला सुरू करणार आहोत. एका श्वासामध्ये 5 ते 7 वेळा ओंकार करण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला 3 वेळा जरी एका श्वासामध्ये करता आला तरी उत्तम. पूरक श्वास भरा. शांती. आपण केलेल्या ओंकार नादाचे व्हायब्रेशन्स आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आपल्याला जाणवतात. दोन्ही हाताचं घर्षण, गरम झालेले हात चेहऱ्यावरती, संपूर्ण लक्ष आपल्या हाताच्या तळव्यांवर. हरिओम. तर इपिलिप्सी दूर करणारे हे आपले 3 प्राणायाम आहेत, जे केल्यामुळे तुम्हाला खरंच खूप चांगला फायदा होईल. व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी योगाचे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कसे चांगल्या प्रकारे आणि कसे खऱ्या आयुष्यातले प्रश्न सोडवू शकता याबद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन वरती क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा, निरोगी जगा. आणि हो, खूप आनंदाची बातमी सांगायची आहे. आपल्या आनंदी राहण्याच्या 10 टिपा हा व्हिडिओ तुमच्यासाठी पण महत्वाचा आहे. कारण फिट येणं, आकडी येणं याचं एक मूळ कारण म्हणजे स्ट्रेस सुद्धा असू शकतो. तर आनंदी कसं राहायचं याच्यावरती एक छान व्हिडिओ बनवला आणि आतापर्यंत म्हणजे आता चॅनल चालू होऊन महिना सुद्धा झालेला नाहीये आणि त्याच्यावर आजच सकाळी मी पाहिलं 1700 व्ह्यूज गेलेत. तुम्ही इतकं चांगलं भरभरून प्रेम देताय, मला खूप आनंद होतोय. तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ जाऊन बघा. तो म्हणजे आनंदी कसं राहायचं आणि त्यामुळे स्ट्रेस कमी होतो. खूप खूप प्रेम.